नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 2 मे सकाळचे साधारणतः 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. हवेचं एक दाबाचे क्षेत्र किंवा द्रोणीय स्थिती विदर्भाच्या पूर्व भागातून दक्षिण भारतापर्यंत विस्तारलेली आहे. आणि दुसरा एक जे काही कमरेचा पट्टा आहे, हा राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागातून इकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारला आहे. आणि याच्या आसपास राजस्थान, मध्य प्रदेश हा जो काही भाग आहे, या भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे. तर दुपारनंतर हा जो भाग आहे आपला विदर्भापासून दक्षिणेकडे, याही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसासाठी वातावरण अनुकूल होईल. पश्चिमेकडून वेगवान वारे कायम राहतील, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकणात तापमानात घट कायम राहील. सकाळ-सकाळी मुंबईपासून ते इकडे गोव्यापर्यंत काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हेच ढग इकडे घाटाच्या आसपास सुद्धा पाहायला मिळाले आहेत. मान्सूनसारखे ढग आहेत. पण हा मान्सून नसून पश्चिमेकडून जे अरबी समुद्रातून वारे येत आहेत, त्यामुळे जे बाष्प पोहोचते त्याची त्याचे ढग आहेत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा अंदाज पाहिला, पावसाची शक्यता खूप थोड्या क्षेत्रावरती आहे. आणि ती कोणते जिल्हे आहेत तर नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या ठिकाणी किंवा इकडे बुलढाण्याचे उत्तर भाग. स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. याच भागात सगळीकडेच पाऊस होईल अशी शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होईल, त्या भागाकरताच पाऊस होण्याची शक्यता आहे. ही स्थिती सांगली, सोलापूरच्याही एकदम दक्षिणेतील भागांसाठी कायम राहते. काही ठिकाणी विशेष शक्यता नाही, मात्र स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा सध्या तरी काही अंदाज दिसत नाहीये. जसं सांगितलं की तापमान जे आहे दिवसाचं, ते कमीच होत आहे. मध्य महाराष्ट्रात नेहमीपेक्षा तापमान कमी राहील. मराठवाड्यात 40 ते 42 अंश सेल्सिअस राहील. विदर्भात 40 ते साधारणतः 43-44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.